चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे 0.50 मीटरने उचलून धरणाच्या सांडव्यातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। प्रारंभी पाटबंधारे विभाग कोडोली उपअभियंता बी.आर. पाटील, वारणावती शाखा अभियंता सुदाम कुंभार यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आलं। यावेळी चांदोली धरण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाज्यातून 2870 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1630 क्युसेक असा पाण्याचा विसर्ग एकूण 4500 क्युसेक वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडले असून चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चांदोली परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होते। सध्या धरणाची पाणी पातळी 619.20 मीटर इतकी आहे। त्या धरणात सध्या 27 टीएमसी म्हणजेच 74.22% पाणीसाठा झालाय। परिसरात पडणाऱ्या पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता असून नदीकाठची ऊस व भात शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी अशा सूचनाही धरण प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात 56 मिलीमीटर इतका पावसासह आज अखेर एकूण 1292 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। माननीय अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्या वतीने मी बी.आर. पाटील उपविभागीय अभियंता वारणा पाटबंधारे उपविभाग कोडोली आज जलाशय परिचालनाच्या प्रथम दिवशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज वारणा धरणाची आपली पाणी पातळी आहे ती 619.50 मीटर असून पाणी साठा सर्वसाधारण 27.53 TMC आहे। जलाशय परिचालन सूचीप्रमाणे आज रोजी आपली पाणी पातळी 611 मीटर पाहिजे होती, पण त्या अगेन्स्ट आपण आज 619.50 मीटरला आहोत। त्यामुळं जलाशय परिचालन सूचीप्रमाणे आपला पाणीसाठा नियंत्रित करणे आवश्यक असून त्यानुसार आज दिनांक 5/7/2025 रोजी वारणा धरणातून चारही आपल्या वक्रद्वाराद्वारे एकूण 2860 आणि विद्युतगृहातून 1630 असा एकूण 4500 क्युसेक्स डिस्चार्ज आज आपण वारणा नदीमध्ये वितरित करत आहोत। धन्यवाद। आज रोजी आपण वारणा धरणातून नदीपात्रामध्ये 4500 क्युसेक्सचा विसर्ग वितरित करत आहोत। तरी आपल्या माध्यमातून मी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देत आहे।